यांचा DC मशीन्स हा विभाग हा चॅप्टर चालू आहे. तर DC मशीन थेअरीमधून शिकून झालेला आहे. आता प्रॅक्टिकली असं दर्शवण्यात आलेलं आहे की आहे त्याची थेअरी की DC मशीन्समध्ये DC जनरेटर आणि DC मोटर असे दोन प्रकार आहेत. आपल्याला मोटर शब्द वेगळा आहे, जनरेटर शब्द वेगळा आहे, तरीसुद्धा रचनेच्या दृष्टीने जनरेटर आणि मोटर सारखीच असते, काही फरक असत नाही त्याच्यामध्ये. फक्त थोडासा फरक असा आहे की जनरेटर जर असेल तर त्याला यांत्रिक शक्ती द्यावी लागते, ते यांत्रिक शक्तीचं तो विद्युत शक्तीत रूपांतर करतो. आणि मोटर म्हटलं तर मोटरला विद्युत शक्ती द्यावी लागते, ते विद्युत शक्तीचं ते यांत्रिक शक्तीत रूपांतर करतं. ही आपली थिअरी झाली. आता हे प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी मशीन घेतलेलं DC मशीन, हे DC मशीन आहे. आता या DC मशीनला सुरुवातीला आपण यांत्रिक शक्ती ह्या चाकाने फिरवतोय, हे बेल्ट वगैरे चढवलेले आहेत. आता हे चक्र फिरवलं म्हणजे जनरेटरच्या आर्मेचर फिरेल आणि जनरेटरच्या आर्मेचर फिरल्यानंतर त्या जनरेटरमध्ये विद्युत निर्माण होईल, वीज निर्माण होईल. आणि ती वीज आपल्याला निर्माण झाली की नाही हे पाहण्यासाठी इथे दिवे आहेत या. आता बघू आपण, हे बघा आता हे चक्र फिरवलं जाते, हे यांत्रिक शक्ती दिलेली आपण. हे बघा विद्युत तयार झालेली आहे, ते बल्ब चालू होत आहे बघा. म्हणजे यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर केलं म्हणजे आता तो जनरेटर म्हणून काम करतोय. आता तो जनरेटर म्हणून काम करतोय, बरोबर. हा एक भाग झाला चालू. आता आपण विद्युत शक्ती देऊन या फटाफट कनेक्ट बंद करून घ्या, जोडता येईल नंतर.